नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण. आज भाग 5. पांडुरंगाच्या या हॉटेलसमोर पिंपळाचं पेड होतं. तिथे काहीबाई विकायला गावच्या तरुण पोरी नेहमी येत असत. अर्थात गुळाभोवती मुंगळे. तसंच गावातली काही कामधंदा नसलेली मवाली मुलं या पांडुरंगाच्या हॉटेलमध्ये येत आणि चहा भजी खात तिथल्या पेडावरच्या पोरींना बघत तिथे रेंगाळत. एखादं रानपाखरू गावतंय का म्हणून बघत बसत. अशा या तरुणांच्या टोळक्याचा गणप्या हडप्पाचा नालायक पोरगा रघु म्होरक्या होता. रघुच्या बापानं नाना धंदे करून मोप पैसा कमावला होता आणि आता हे त्याचे एकुलतं एक दिवटं असं उन्हाडक्या करत गावभर फिरत होतं. तर अशा या रघुच्या टोळक्यानं सुंदर तांबडी रोज पांडुरंगाच्या हॉटेलातनं फुकट खायला नेते, त्याच्याकडे हसून बोलते. हे सगळं बघितलं आणि मूर्ख रघुला आपल्या कोंबड्यासारख्या केसांच्या फुग्याचा, आपल्या पुरुषार्थाचा भयंकर अपमान वाटला होता. रघ्या आपल्या उन्हाळ मित्रांकडे बघत म्हणाला, "अगा हनुमंता, आपण इथं जिवंत असताना ही त्या मारुत्या पोस्टमनची बायको आपल्यासमोर म्हाताऱ्या पांडुरंगाबरोबर मिरवते म्हणजे काय? गावातले सगळे तरुण गडी मेले का काय? मी आता तिला बघतोच. मी हिला नाही गटवली तर बाप्पाचं नाव नाही सांगणार." झालं. रघु आपल्या केसांचा कोंबडा हलवत चिडला आणि त्याच्या मित्रांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. नंतर दुसऱ्या दिवशी मस्त केसाचा कोंबडा काढून नवीन कपडे घालून रघु आपल्या मित्रांबरोबर तांबडी आजी येण्याच्या अगोदर पांडुरंगाच्या हॉटेलमध्ये येऊन बसला. आजी मासळी घेऊन नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या हॉटेलात आली. आज तिने शेरभर जिलेबी घेतली. ती जायला वळलीच की तेवढ्यात रघु तिच्याजवळ आला आणि म्हणाला, "अगो पोस्टमास्तर, चहा घेणार का?" आणि तांबड्या आजीनी एकदम वळून रघुकडे बघितलं आणि ती अभिमानानं हसली. या लुकड्या केसांच्या कोंबडा काढलेल्या पोरानं तिला पोस्टमास्तरीन म्हटलं होतं याचं तिला भयंकर कौतुक वाटलेलं होतं. ती एकदम रघुला म्हणाली, "येते की रे बाबा, तुला नाही कसं म्हणू? चल लवकर चहा सांग." आणि ती रघुसमोरच्या बाकावर त्याच्या मित्रांजवळ टेकली. तसा रघु उडाला. हॉटेलातली बाकीची गिराईकंसुद्धा डोळे फाडून तांबड्या आजीला आणि रघुला बघायला लागली. म्हाताऱ्या पांडुरंगाला वाटलं, "आरा आरा आरा आरा, आपण फुकट इतका वेळ या तांबडीला बघण्यात घालवला." आणि तो मनात पुटपुटला, "हा मवाली रघु असा बेवारशी आहे. मासळी भाजायच्या तव्यावर हा अक्करमाशी वडे भाजून खातो साला." रघुनी मग ऐटीत पांडुरंगाकडे बघितलं, 4 चहा भजी मागवली आणि रघु आजीकडे बघायला लागला. त्याला वाटलं, खरोखर ही तांबडी फार सुंदर आहे, हिला आपण. तेवढ्यात पोऱ्यानं चहा आणि भजी आणून ठेवली आणि तांबड्या आजीनं नंतर लगेच भराभरा भजी चहात बुडवून खाल्ली आणि एकदम उठली आणि म्हणाली, "बरं पोरा, मला सांग तुझं नाव काय?" रघु म्हणाला, "माझं नाव रघुराम." तांबडी आजी म्हणाली, "बघ रे रघु पोरा, देव तुझं चांगलं करू दे. तू आणि हा पांडुरंग फार प्रेमळ आहात. बरं मी येते, नाही तर माझी मासळी खराब होईल." आणि आजी भराभरा घरच्या वाटेला लागली सुद्धा. तांबडी आजी गेली, पण रघु आजीच्या या सलगीनं एकदम खुश झाला होता. ही पोस्टमास्तरची बायको आपल्याला चहाला पटकन हो म्हणेल याचा त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. म्हणजे हा सुंदर लाल मासा काहीही गळाला न लावता त्याच्या जाळ्यात आपणहून येऊन पडला होता. आता या लाल माशाची चव कशी आहे ते रघुला बघायचं होतं. त्याला कळलं सुद्धा नव्हतं की त्याच्या पोस्टमास्तरीम या नावानं तांबड्या आजीवर ही जादू करून टाकलेली होती. तांबडी आजी घरी गेली आणि कोमठ्याच्या लहानशा गावात हा म्हणता ती बातमी वणव्यासारखी पसरली. जो तो कोमठेकर एकमेकाला सांगायला लागला, "अरे माद्या, ऐकलंस काय? मारुतीची बायको गणप्याच्या रघुबरोबर पांडुरंगाच्या हॉटेलात अगदी जवळ बसून चहा फुर्र करून प्यायली आणि वर भजी चटणीत बुडवली, कचा खाल्ली." झालं. आणि घरातल्या बायका आपल्या नवऱ्याला ऐकू जाईल अशा आवाजात किणकिणल्या, "आम्हाला ठाऊक होतं हो एक दिवस हे असंच घडणार आहे. आता आबरू नसलेल्या बायकोचं रूप घेऊन तिला काय जाळायचं आहे?"
आणि नंतर आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या, आम्हाला जर रघुनं असं चहा प्यायला बोलवलं असतं ना, तर आम्ही त्याला जोड्याने हाणलं असतं. आणि आपल्या बायकोच्या कटकटीला कंटाळून एक नवरोबा वैतागला आणि म्हणाला, पारू, अगोदर तुझं थोबाड आरशात बघ. कोण ग मायेचा पूत तुला चहाला बोलवणार आहे? म्हणे जोड्याने हाणलं असतं. अगं तुझ्या बापानी तरी पायात कधी जोडे घातले होते का? हं? गप्प बस आणि चुलीकडे भाकऱ्या बडव. कुमठ्याच्या गावात त्या दिवशी घराघरातून तांबडे आजीची बाजू घेणाऱ्या नवऱ्यांची आणि त्यांच्या बायकांची भांडणं जुंपलेली होती. आणि घरातले नवरे जे रघुला जमलं ते आपल्याला पूर्वी का नाही सुचलं, म्हणून आपल्या बायकोवर राग काढायला लागले होते. कुमठ्यात हा एकच गोंधळ उडाला होता आणि नंतर ही गोष्ट पोस्टात पत्रावर शिक्के मारणाऱ्या आजोबांपर्यंत जाऊन पोहोचली होती. त्याचं काय झालं, दुसऱ्या दिवशी आजोबा नेहमीप्रमाणे पोस्ट ऑफिसात गेले, तेव्हा त्यांच्या बाजूला बसणाऱ्या पानग्या पोस्टमास्तरला आजीची ही फुकट खायला न्यायची गोष्ट रात्री बायकोच्या कुशीत असताना समजलेली होती. तसा त्याला आपल्या मित्राचं मारुत्याचं वाईट वाटलं आणि त्याने आजोबांना हे सगळं सांगायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी आजोबा आल्यावर त्यांनी आपला काळा कोट खुर्चीच्या पाठीवर टाकला आणि ते पत्रावर शिक्के मारायला बसले होते की पानग्या पोस्टमास्तर त्यांना म्हणाला, अगा रांडेच्या मारुत्या, तू इकडे कार्डावर शिक्के मारायला बसलायस आणि तिकडे तुझ्या तांबड्या कार्डावर तो गणप्याचा रघु शिक्का मारतोय. पळ आधी पांडुरंगाच्या हॉटेलात आणि बघ तुझी तांबडी काय करती येते. अरे काल ती त्या रघुबरोबर चहा सुद्धा प्यायली. आणि चांगल्या आजोबा पानग्याचं हे बोलणं ऐकून सुद्धा उठले नाहीत. त्यांचा आपल्या तांबडीवर पूर्ण विश्वास होता. त्यांना वाटलं, जर आपण पानग्याचं बोलणं ऐकून धावत पळत पांडुरंगाच्या हॉटेलात गेलो तर लोकांना तांबडीबद्दल काही वेगळंच वाटेल आणि सर्वांसमोर तांबडीवर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. म्हणून ते पानग्याला म्हणाले, पानग्या, तू नाही, मी माझ्या तांबडीला चांगला ओळखतो बरं. आणि एवढं बोलून ते कार्डावर पत्रांवर शिक्के मारत ऑफिसात बसून राहिले. पण त्यांच्या मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती. आजोबा त्या दिवशी जरा लवकर जेवायला घरी गेले. घरी जाताना त्यांना जाणवलं की आपल्यात रस्त्यात भेटलेला प्रत्येक कुमठेकर आपल्याकडे वळून वळून पाहतोय, हसतोय. आजोबा पुन्हा अस्वस्थ झाले. नंतर त्यांना वाटलं की छे, तसं काही नाही, भीत्या पाठीब्रह्म राक्षस असा हा प्रकार आहे. आपली तांबडी खरंच खूप चांगली आहे. माझे आजोबा घरी आले आणि नेहमीप्रमाणे हातपाय धुवून पाटावर जेवायला बसले. आज तांबडे आजीनं सुरमईची कढी केली होती, गाबोळीत तळली होती. आजोबांनी जेवताना आपल्या तांबडीकडे नीट निरखून बघितलं तर तांबड्या आजीच्या सुंदर चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची चलबिचल नव्हती की कुठल्याही अपराधाची छाया सुद्धा नव्हती. आजोबांना आपल्या तांबडीला रघुबद्दल एकदम विचारायला कसं तरीच झालं. त्यांनी नंतर त्याबद्दल आजीकडे कसली वाच्यता केली नाही. फक्त तांबड्या आजीनं आणलेली मिठाई खाताना एवढंच म्हणाले की तांबडे, यापुढे तू पांडुरंगाच्या हॉटेलातनं खायला काही आणू नकोस, तुला जे काही पाहिजे ते मी आणत जाईन. त्या रात्री आजोबा आपल्या तांबडीला कुशीत घेऊन बराच वेळ विचार करत जागे राहिले होते. त्यांची तांबडी मात्र घोरत गाढ झोपून गेली होती. दुसऱ्या दिवशी आजोबा पोस्टात गेले आणि नेहमीप्रमाणे आपलं काम आटोपून आजी बाजारात मासळी आणायला निघाली. तांबडी आजी क्षणभर थांबली. तिला आठवलं की आजोबांनी काल तिला जेवताना म्हटलं होतं की पांडुरंगाच्या हॉटेलातनं आता मीच खायला घेऊन येईन, तू हॉटेलात जायचं नाही. आणि नंतर स्वतःशी खुदकन हसत आजीने विचार केला की आज आपल्या नवऱ्याला सांगायचं की पांडुरंग फार दयाळू म्हातारा आहे, तो रोज आपल्याला फुकट मिठाई देतो, तेव्हा तुम्ही तिथनं मिठाई आणू नका, मी आणत जाईन, आपल्याला काय 4 पैसे वाचतील ना. हे असं आपल्या नवऱ्याला सांगायचं ठरवून तांबडी आजी बाजारात गेली. तिने मासळी घेतली. मग ती पांडुरंगाच्या हॉटेलात शिरली तर रघु आपला केसाचा कोंबडा काढून तिची वाट बघत बसला होता. रघुनी आज ठरवलं होतं की आज या तांबडीला विचारायचं, मी दुपारी तुझं घर बघायला येऊ का? आणि ती जर हो म्हणाली तर मग काय मजा. आज रघुनी आपल्या मित्रांना हॉटेल बाहेर थांबायला सांगितलं होतं, कारण आज तो तांबडीबरोबर घर बघायचं बोलणार होता. तसं पाहता आता त्या आचरट रघुला त्याच्या या सुंदर तांबडीच्या जवळीकीमुळे कुमठ्यात भलताच भाव आला होता. एकटा पांडुरंग त्याला मनातल्या मनात शिव्याशाप घालत होता.
तांबडी आजी हॉटेलात शिरल्याबरोबर ही कुमठेकराची गर्दी पांडुरंगाच्या हॉटेलासमोर जमली होती. तांबडे आजीला मात्र या कशाचा पत्ता नव्हता. तिने जिलेबीची फुकट पुडी घेतली, पिशवीत घातली, तेव्हाच रघुनी तांबड्या आजीला हाक मारली. आणि तांबडी आजी, येते रे पोरा, असं म्हणून रघूजवळ गेली. रघूच्या समोरच्या बाकड्यावर बसली. रघू घाईघाईत म्हणाला, अगं पोस्टमास्तरनी, त्या बाकड्यावर माझे मित्र बसणार आहे, तू इकडे बस माझ्याजवळ. आणि तांबडी आजी उठली, सरळ रघूच्या जवळ जाऊन बसली. आज रघुनी स्पेशल चहा, बुंदीचे लाडू मागवले. तांबडी आजी रघुशी बोलत, बुंदीचा लाडू खात, पाय हलवत बसली होती आणि सगळे कुमठेकर डोळे मोठे करून ते दृश्य बघत होते. इकडे पानग्या पोस्टमन आज मुद्दाम पांडुरंगाच्या हॉटेलवरनं तांबडी आजी आणि रघुचं ते लाडू खाणं बघून पळत पळत पोस्टात आला. आजोबांची कॉलर पकडली, त्यांना उठवत म्हणाला, अगा मारुत्या रांडेच्या, तुझ्या घराला लागली आग आणि इकडं तू पत्र बघत बसलायस? जा पळ, त्या पांडुरंगाच्या हॉटेला तुझी ती तांबडी त्या रघुबरोबर लाडू खात बसली आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलाय तुझ्या तांबडीला. आणि आजोबा पांडुरंगाच्या हॉटेलकडे पळत सुटलेले होते. आजोबांनी पाहिलं, पांडुरंगाच्या हॉटेलसमोर कुमठेकरांची ही गर्दी जमलेली होती. त्यात बायका होती, पोरं होती. आजोबांना बघताच या गर्दीनं त्यांना पटकन वाट करून दिली. आजोबा आत गेले आणि देवा रे, त्यांची लाडकी तांबडी खरोखर त्या मवाल्याबरोबर म्हणजे रघुबरोबर लाडू खात पाय हलवत बसली होती. आजोबांना असं अचानक समोर बघून तांबड्या आजीला भयंकर आश्चर्य वाटलं आणि त्याबरोबर तिला खूप आनंदसुद्धा झाला. रघुचा मात्र फार हिरमोड झाला होता. तो आजीला घर बघायला येण्याबद्दल विचारणार होता, तेव्हाच तांबडीचं हे आक्रीत दत्त म्हणून हॉटेलात हजर झालेलं होतं. तांबडी आजी आजोबांना बघून लगबगीनं उठली. एकदम आजोबांचा हात धरून म्हणाली, अहो तुम्ही या इकडे, या इथे बसा. आजोबा निमूटपणे रघु शेजारी बसले. तशी तांबडी आजी आजोबांच्या कपाळावरचा घाम आपल्या लुगड्याच्या पदरानं पुसत म्हणाली, का हो, तुम्ही असे धावत का आलात? पण बरं झालं तुम्ही आलात. हे बघा, हा रघुराम फार चांगलं पोरग आहे हो. मला दररोज पोस्टमास्तरीण म्हणतो, चहा देतो, खायला देतो. आणि रघुकडे वळून म्हणाली, अरे रघुरामा, ह्यांना सुद्धा चहा आणि लाडू मागव बरं. रघुने रागाने आपल्या केसाचा कोंबडा नीट बसवला आणि पोऱ्याला फक्त एक चहा सांगून तो तिथनं सटकलेला होता. आजूबाजूला बघत आजोबांनी तो चहा संपवला. ते तांबड्या आजीला म्हणाले, तांबडे, चल घरी. आणि सगळ्या कुमठेकरांची तमाशा बघण्याच्या त्या उत्सुकतेला निराश करून ते आपल्या तांबडीला घेऊन पांडुरंगाच्या हॉटेलातनं बाहेर पडले. जाताना आजोबांनी क्षणभर काही विचार केला आणि ते तांबडीला घेऊन पेडावर गेले. त्यांनी तिथे तिच्यासाठी सगळ्या कुमठेकरांच्या समोर मोठी शेवंतीची वेणी घेतली आणि सर्वांसमोर लाजलेल्या आपल्या तांबडीच्या केसात ती माळली आणि मग ते तिच्यासकड घरी निघून आले. आजोबांना आपल्या तांबडीकडे पाहिल्याबरोबर कळलं होतं की आपली तांबडी धुतलेल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. पण तिच्या भोळेपणाचा तो रघु फायदा घेतोय. वास्तविक आजोबांना रघुला धरून त्याच्या 4 कानफटीत लगावता आल्या असत्या, पण त्यामुळे त्याच्या तांबडीची कुमठ्यात चीतू झाली असती. आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना आपल्या तांबडीचा कुमठ्यातला मान राखायचा होता. आजोबा तांबड्या आजीला घेऊन घरी आले. म्हणाले, तांबडे इकडे ये, बस माझ्यासमोर. तशी तांबडी आजी लाजली, म्हणाली, अहो माझी मासळी मऊ पडेल. आणि हे काय भलत्यावेळी तुम्ही बोलताय? मग आजोबा थांबले नाही. ते सरळ तिला म्हणाले, तांबडे इथे बस, मी काय सांगतोय ते नीट ऐक. तांबडी आजी आजोबांचा बदललेला स्वर ऐकून निमूट त्यांच्या समोर येऊन बसले. आजोबा तिच्या सुंदर डोळ्यात बघत म्हणाले, हे बघ तांबडे, तू सुंदर आहेस आणि लोकांच्या नजरा चांगल्या नसतात ग. आज बघितलंस ना, तू लाडू खाताना किती लोक तुझ्याकडे बघत होते ते. तशी तांबडी आजी एकदम भाबडेपणानं म्हणाली, अहो पण मला त्याची सवय आहे. मी कुठेही गेले का नाही तरी लोक माझ्याकडे असंच बघतात, त्यात काय एवढं मोठं? आजोबा तिला जवळ घेत म्हणाले, अगं मला ते ठाऊक आहे तांबडे, पण तू त्या रघुबरोबर किंवा दुसऱ्या कोणाबरोबर असं बसून काही खाणं चांगलं आहे का? तांबडी आजी आश्चर्यानं म्हणाली, अहो तुम्हाला ठाऊक नाही, तो रघु चांगला पोरगा आहे. तो मला पोस्टमास्तरीण म्हणतो.
अहो, तो मला एवढा मान देतो म्हणून मी त्याच्याबरोबर चहा पिते. जर मी त्याला नाही म्हटलं तर त्याला वाईट वाटणार की नाही? आणि माझी माय काय म्हणते? माझी माय म्हणते, जे फुकट मिळतं ते सगळं हादडून घ्यावं. तसा आजोबांनी आपल्या कपाळाला हात लावला आणि ते रागानं तिला म्हणाले, "तांबडे, अगं मी काय सांगतोय ते नीट ऐक. तू अशी रघूबरोबर हॉटेलात बसून लाडू भजी खातेस आणि सगळे कुमठेकर मला हसतात. तूच सांग तांबडे, मी कुणाच्या बायकोबरोबर असा हॉटेलात चहा प्यायला गेलो तर तुला ते आवडेल का? आणि त्यात हा रघू एक नंबरचा मावाली आहे." तसं डोळे मोठे करत तांबडे आजी म्हणाली, "छे, अहो तो तर एक मरतुकडा पोरगा आहे." आजोबा चिडले आणि म्हणाले, "तांबडे, त्याला मिशा फुटल्या आहेत. तो पोरगा आहे का?" आणि ते जरा थांबले आणि म्हणाले, "हे बघ तांबडे, त्याची तुझ्यावर नजर चांगली नाही आणि म्हणून तो तुला चहाला बोलवतो. तांबडे, मला लाज वाटते तुझी. तू कोणाही बरोबर बोलतेस, कोणाबरोबरही चहा पितेस आणि मग सगळे कुमठेकर मला हसतात अगं." आणि तांबड्या आजीच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला आणि त्या क्षणी आपली चूक तिच्या लक्षात आली. आपण असे वागलो आणि ते कुमठेकर आपल्या नवऱ्याला हसले, याचं तिला प्रचंड दुःख त्या क्षणी झालं. तिला आपल्यावर वाईट नजर ठेवणाऱ्या, त्या मरतुकड्या, फुगे काढणाऱ्या रघूचा अत्यंत राग आला. तिला पोस्टमास्टरनी म्हणून तिचा फायदा घेणारा हा शेमडा रघू कोण? तो म्हातारा पांडुरंग सुद्धा आपला काष्टा ओढून ओढून घट्ट करत राहतो. आपल्याला फुकट खायला देतो. कशासाठी देतो तो? तांबड्या आजीला एकदम स्वतःची लाज वाटली. आपल्या चांगल्या नवऱ्याला लोकांपुढे आपण लाजिरवाणं केलं याची तिला फार खंत वाटली आणि ती नंतर काही न बोलता माझघरात गेली. तिने पांडुरंगाकडनं आणलेल्या सगळ्या खाऊच्या पुड्या एक शब्द न बोलता गंगीपुढे नेऊन ठेवून दिल्या. आज सुंदर तांबडीला लोकांच्या नजरेचा एक नवीन अर्थ समजला होता आणि तो अर्थ फार वाईट होता. तांबडी आजी नंतर कधीही पांडुरंगाच्या हॉटेलात गेली नाही. तिचं हे वाऱ्यावर हेलकावणारं घर, तिच्यावर आतोनात प्रेम करणारा तिचा पती, तिची फळबाग, तिची फुलबाग, तिची गंगी आणि तिचा माझघरातला रावण, हेच सगळे तिचं विश्व आणि त्या सुंदर विश्वावर तिला दुसऱ्या कोणाची छाया नको होती. कर्नाटकातलं कुमठं गाव तसं जास्त मोठं नव्हतं. गावाच्या दोन्ही बाजूला समुद्र पसरलेला होता. 1000-2000 वस्तीच्या ह्या गावात फुलामाडानं भरलेली लाल मातीची घरं होती. प्रत्येक घराच्या मागे नारळ, काजू आणि सुपारीच्या बागा होत्या. प्रत्येकाच्या शेताच्या तुकड्यात वर्षभराचा उकडा तांदूळ पिकत होता. कुमठेकरांची अंगणं अनेक फुलझाडांनी भरलेली होती. पाय धुवायच्या दगडाजवळ सुद्धा लाल समुद्री फुलं फुलत होती. भोपळा, काकडीच्या वेली कौलावर चढण्याऐवजी फुलांच्या वेली कौलांवर चढत होत्या. कुमठ्याचं प्रत्येक घर लाल लुगडं नेसून डोकीवर फुलाच्या वेली माळून नटून थटून बसलेलं होतं. कुमठे गावात सर्व धर्माचे लोक होते. त्यात ब्राह्मण, हिंदू, मुसलमान, ईसाई, महार, चांभार आणि सगळेजण एकाच कोकणी भाषेत बोलत असत. ब्राह्मण सोडून सगळ्यांच्या चुलीवर उकड्याचा भात आणि निस्त्याची कढी हाच स्वयंपाक शिजत असे. ताडामाडाची, काजूची फेणी कुमठ्यात भरपूर होती. अगदी शेंडीवाला ब्राह्मण सुद्धा आपल्या गोऱ्या बायकोला कुशीत घेऊन थोडी काजूची फेणी मारून गुडुप्प झोपी जायचा. या सर्व धर्मीयांची मुलं गावात एकत्र शिकत होती, एकत्र खेळत होती. इथे जातीयतेचा भेदभाव नव्हता, त्यामुळे गावात शांतता होती. जाळपोळ होत नव्हती. आमच्या कुमठ्यात एकच महम्मदचं मटणाचं दुकान होतं. परंतु नेहमी निस्ते म्हणजे मासे खाणारे कुमठेकर मटण कोणी पोरीला बघायला घरी एखादा पाहुणा आला तरच 100-150 मटण घेऊन घरी जायचा. नाहीतर महम्मद एकच बोकड मारून तपकीर नाकात कोंबत त्या मटणावरनं फडका हलवत माशा उडवत गिऱ्हाईकाची वाट बघत उभा असायचा. कुमठेकर दिवसभर आपल्या शेतात खपत आणि शेतीचं काम संपलं की घराची कौलं नीट कर, नारळ काढ किंवा सुपाऱ्या सोल, असे दिवसभर त्याचे काही ना काही उद्योग सर्रास चालू असत. आमच्या कुमठेकरणी घट्ट काष्ट्याचं लुगडं नेसून केसात फुलं माळून स्वयंपाक करत.
घरातली म्हातारी पानाची चंची घेऊन अंगणात आपल्या लहानग्या दादुल्याला सांभाळत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक घराच्या सुनेकडे बारीक नजरेनं बघत बसे आणि जरा कुणाचं पोट मोठं दिसलं रे दिसलं की लगेच त्या सुनेला बोलवून ती जोरात म्हणत असे, काय ग बायो, अगं गेल्या वर्षी तू पोट वाढवलं होतंस ना, आणि आता परत. आणि नंतर ती कुणी बायो लाजून चल ग आजी असं म्हणून तिथनं पळ काढत असे. कुमठे गावातली सगळी स्त्री पुरुष मंडळी तपकीर ओढत आणि आपल्याच बागेतल्या कच्च्या सुपारीचं पान खात. असं हे कुमठे गाव देवदयेनं खाऊन पिऊन सुखी होतं. निसर्ग कुमठ्यावर प्रसन्न होता. या लहानशा गावात सुकलेलं पान जरी पडलं तरी त्याचा आवाज गावभर होत असे. कुमठेकर रोज संध्याकाळी फेणी मारून तपकीर ओढत पान खात आपल्या शेजाऱ्याची गजाली करत गुण्या गोविंदानं राहत होते. गावात दरवेळी कुठल्या ना कुठल्या देवदेवताच्या जत्रा भरत. त्यात वर्षातून एकदा येणारी अंबाबाईची जत्रा कुमठ्यात फार विशेष मानली जात असे. तसा कुमठेकर लोकांच्या गजाली करण्यात फार पटाईत होता आणि त्याला आपल्या कुमठ्याबद्दल विलक्षण अभिमान होता. जर तुम्ही कधी कुमठ्याला गेलात आणि तिथल्या एखाद्या कुमठेकराला विचारलं की अरे महादेवा, तू चंद्रावर जाशील का रे, तसं तो पानाची पिंक गिळत म्हणेल, अरे रांडेच्या, कुणी आवशीच्या घवाक चंद्रावर ओसूक जाय. आता तूच मग साहेबा, आमच्या कुमठ्यात काय कमी असं. इथे फेणी आहे, निस्ते आहे, तपकीर आहे, पान आहे, पुष्कळ गोष्टी इथे आहे. हे सगळं तुझ्या चंद्रावर आहे का? हां, ते असेल तर मला आधी सांग. मला माहिती आहे तुझ्या चंद्रावर फक्त माती आणि दगड धोंडे आहेत. मग माझ्या कुमठ्यात सगळं काही असताना मी कुमठं सोडून मरायला कशाला त्या चंद्रावर जाऊ? आणि प्रश्न विचारणारा खरंय रे बाबा म्हणून डोकं हलवत असे. असा हा आमचा कुमठेकर आपल्या कुमठ्यावर जीवापाड प्रेम करणार आहे. त्याला आपल्या कुमठ्याची फार अपूर्वाई आहे. आणि तसं बघता कुमठेकर म्हणतो तसं चंद्रावर कुमठ्यासारखं काही देखील नाही. इथे त्याच्या कुमठ्यात अंबाबाईचं जागृत देवस्थान आहे. इथे गावच्या वडाच्या झाडाखाली ब्रह्मचारी मारुती राहतो. इथल्या प्रत्येक झाडावर मुंजे आहेत, हडळणी आहेत. इथे गावच्या प्रत्येक भानगडीवर लक्ष ठेवणारे गावचे सरपंच शेषाद्री आहेत. 4 पोलिसांचं संरक्षण आहे गावाला. इथे दर महिन्याला मुंबईला मिलमध्ये चाकरी करणाऱ्या कुमठेकराच्या पोराची 10-20 रुपयाची मनी ऑर्डर कुमठ्यातले पोस्टमास्तर मारुती आणि पानग्या घरोघरी पोचवत होते. इथे गावची भूषण अशी दुर्गीचं रूप असलेली तांबडी आजी होती आणि झालंच तर घट्ट फ्राक घालून आपल्या ढुंगणाचा गोल आकार दाखवणारी नर्सबाई सुद्धा होती. दंडाला सुई टोचून गोळ्या देणारा दमदार डॉक्टर सुद्धा होता. आता हे एवढं सगळं कुमठ्यात असताना खरंच कोण कशाला मारायला चंद्रावर जाणार? आता आमच्या कुमठ्यातली एकुलती एक नर्सबाई तशी देखणी होती, तरुण होती. ती सर्वांशी अगदी जवळ येऊन हसतमुखानं बोलायची. त्यामुळं व्हायचं काय, आमच्या बाईलवेड्या कुमठेकराचं कधी अंग जरा गरम झालं किंवा त्याला 1-2 शिंका आल्या की तो बायकोनं ठेवलेल्या चुलीवरच्या आळशीच्या काढ्याकडे लक्ष न देता दवाखान्याकडे पळायचा आणि टेबलावर झोपून हट्टानं त्या नर्सबाईकडनं तपासून घ्यायचा. घरी येताना नर्सबाईनं दिलेल्या औषधाच्या गोळ्या रस्त्यात फेकून द्यायचा. कारण आता आमचा कुमठेकर तरी अशा औषधाच्या गोळ्या खाऊन का म्हणून लवकर बरा होणार? निदान 4-5 दिवस तरी त्याला त्या नर्सबाईंनी तपासायला पाहिजे ना. आता कुमठ्यातल्या सुनासुद्धा अंधाऱ्या खोलीत शेगडीवरच्या बाजेवर झोपून गावातल्या म्हाताऱ्या सुईणीच्या मदतीनं बाळंत होत नव्हत्या, तर दवाखान्यात दंडावर सुई टोचून मोठ्या टेबलावर बाळंत होऊन आपल्या लेकराला फडक्यात गुंडाळून आपल्या शेजारणीला मला 5 टाके पडले गो असं कौतुकानं सांगत घरी येत होत्या. कुमठ्यात सेंट अँथनीचं चर्च होतं. अंबाच्या देवळाजवळ मशीद होती. यल्लम्माचं देऊळ होतं. इथे 7वीपर्यंत मराठीची अंबा शाळा होती. इथल्या 2 तरुण शिक्षिकांमुळे कुमठ्यांच्या बाप्यांनी आपली 4 शेंबडी पोरं दामटून शाळेत घातली आणि नंतर निवांतपणे आपल्या पोराच्या अभ्यासाची चौकशी करण्यासाठी त्यांच्या शाळेत 10 फेऱ्या व्हायला लागल्या. इथे यस फस शिकवणारी इंग्लिश शाळाही होती.
अशा या कुमठे गावात आता सुंदर तांबडी आजीसुद्धा आली होती. मग आता तुम्ही सांगा, हे सगळं चंद्रावर आहे का? अहो, चंद्रावर आहे फक्त माती आणि मसण. श्रोते हो, तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचं सारवलेला अंगण. हा 5वा भाग इथेच संपला. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.